ओके, लक्षात घ्या. पुढचं चॅप्टर जर तुम्ही बघायला गेलात तर पुढच्या चॅप्टरचं नाव आहे आता अर्थ प्रेशर. जे मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर मी शिकवलेलं आहे, कधी ना कधी तरी मी शिकवलेलं आहे अर्थ प्रेशर. तो अर्थ प्रेशरबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जात असतात, काही राहिले असतील तर आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. तो आता एक एक करून आपण जाऊया. आपला आता चालू आहे अर्थ प्रेशर. पुढच्या चॅप्टरचं नाव मी घेणार अर्थ प्रेशर. याच्यामध्ये गणित पण विचारलं जातं. जो मागचं चॅप्टर कॉम्पॅक्शन कन्सोलिडेशनचा शिकवला मी तुम्हाला, त्याच्यामध्ये गणित पण विचारलं जातं. आता मी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्हाला अर्थ प्रेशर शिकवतोय. अर्थ प्रेशर सगळ्यांनी मन लावून ऐका. आता काय अर्थ प्रेशर काय असतो बरं का, तर तुमच्या लक्षामध्ये येईल. समज मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ही एक रिटेनिंग वॉल आहे आणि या रिटेनिंग वॉलच्या इकडच्या बाजूला माती आहे. ही माती आहे. या रिटेनिंग वॉलच्या इकडच्या बाजूला बी माती आहे. ओके की नाही? ओके. तर तुमच्या लक्षामध्ये येईल माहितीनुसार, समजा इकडची माती ए आहे, इकडची माती बी आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही मला द्या. तुम्ही मला उत्तर द्या. मला सांगा की कोणती माती जास्त प्रेशर लावेल? सांगा रे, कोणती माती जास्त प्रेशर लावेल? बी वाली माती, बरोबर का? तो ही बी वाली माती जास्त प्रेशर लावेल, इकडून प्रेशर जास्त लागेल. तर ही बी माती जी आहे, ही बी माती काय करते, या भिंतीवरती प्रेशर लावते. त्यामुळे बी माती ही ऍक्टिव्ह सॉइल आहे. बी माती कोणती आहे? ऍक्टिव्ह सॉइल आहे. परंतु तुमच्या लक्षामध्ये काय येईल, ही माती या भिंतीवरती लागते, ही भिंत अशी वाकून जाते. ही भिंत अशी वाकून जाणार की नाही? मग मला एक बात सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर मला द्या तुम्ही. समज ही भिंत उभी होती, या भिंतच्या इकडच्या बाजूला माती आहे, या भिंतच्या इकडच्या बाजूला पण माती आहे. ही माती जास्त प्रेशर लावते आणि भिंतीवर जर समजा ही भिंत जागेवरून हलली नाही, ही भिंत जर का जागेवरून हलली नाही ना, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या माती आणि या भिंतीमध्ये खूप जास्त प्रेशर तयार होईल. मी बरोबर बोलतोय का? वाक्य लक्षात घ्या. ही भिंत जर का जागेवरून हलली नाही ना, तर या माती आणि या भिंतीमध्ये, ही माती काय करते, या भिंतीवरती प्रेशर लावते आणि भिंत जागेवरून हलत नाहीये. तर त्यामुळे या भिंत आणि या मातीमध्ये खूप जास्त प्रेशर तयार होईल. समजतोय का? मी बरोबर बोललो का? ओके. पण जर समजा या मातीच्या प्रेशरमुळे ही भिंत जर का समजा अशी वाकून जात असेल, तर याचा अर्थ असा आहे की या माती आणि या भिंतीमध्ये प्रेशर जो आहे ना, खूप कमी होत चालला, लूज होत जाईल ती माती. लक्षात येते का? याचा अर्थ असा आहे, मातीकडून भिंतीकडे जो प्रेशर लागतो याला तुम्ही बोलतात ऍक्टिव्ह प्रेशर. याला पहिले तुम्ही काय बोलून देतात? याला बोलून देतात तुम्ही ऍक्टिव्ह प्रेशर. समजतंय का? मातीकडून भिंतीकडे जो प्रेशर लागत असतो याला बोलतात तुम्ही ऍक्टिव्ह प्रेशर, आणि ऍक्टिव्ह प्रेशर मिनिमम असतो. याचा अर्थ याची डिफिनेशन समजते का? द मिनिमम प्रेशर ऍक्टिंग बाय द सॉइल ऑन द वॉल. मातीकडून भिंतीकडे जो कमीत कमी प्रेशर लागतो, मातीकडून भिंतीकडे जो कमीत कमी प्रेशर लागतो त्याला ऍक्टिव्ह प्रेशर बोलतात. समजतंय का रे? हो सर, समजतं. पण तुमच्या लक्षामध्ये येईल, मी जी व्यवस्थित डायग्राम काढ. पोरींनो सांगा का पटपट. हे बघा, ही भिंत आहे, ही भिंत आहे, या भिंतीमध्ये इकडे ही माती आहे, इकडे पण माती आहे. ही मातीकडून प्रेशर जास्त लागणार. हा प्रेशर लागल्यानंतर ही भिंत इकडे होऊन जाणार. ही भिंत इकडे झाली तर ही जी माती आणि या भिंतीमध्ये जो प्रेशर तयार होतोय, हा प्रेशर काही ना काही असणार. पण लक्षात घ्या, या मातीकडून भिंतीवरती जो प्रेशर लागतोय हा जो कमीत कमी प्रेशर लागणार आहे. कारण की कमीत कमी का बरं? कारण की लूज होते ना. जर ही भिंत लूज झाली नसती, पॅक राहिली असती, तर प्रेशर जास्त बनला असता. पण भिंत जशी जशी दूर जाते ना, माती आणि भिंतीमध्ये जो प्रेशर होतोय तो कमी कमी तयार होतोय. मी काय बोलतो, द मिनिमम प्रेशर, द मिनिमम सॉइल प्रेशर, द मिनिमम प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉइल, असं म्हणू. द मिनिमम प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉइल ऑन द वॉल इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. दुसरा पॉईंट काय येईल तुमचा? आता ही भिंत जशी पण या इकडच्या मातीवरती येते, तुम्हाला नाही वाटत का की भिंत या मातीवरती प्रेशर लावते? याचा अर्थ काय? भिंतीकडून मातीकडे लागणारा जो मॅक्झिमम, आता मॅक्झिमम प्रेशर कसेल बघा ना. ही भिंत जेव्हा इकडे सरकेल ना, तर ही भिंत या मातीवाला कॉम्प्रेस करेल. याचा अर्थ प्रेशर जास्त तयार होईल. तो भिंतीकडून मातीवरती लागणारा जो प्रेशर असतो, जो मॅक्झिमम आहे, त्यालाच बोलतात पॅसिव्ह अर्थ प्रेशर. याचा अर्थ काय? ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर मिनिमम असतो, पॅसिव्ह अर्थ प्रेशर मॅक्सिमम असतो. पॅसिव्ह अर्थ प्रेशर कसा तयार होतो? भिंतीकडून मातीवरती जो प्रेशर लागतो, भिंतीकडून मातीवरती जो प्रेशर लागतो त्याला पॅसिव्ह अर्थ प्रेशर म्हणता. मातीकडून भिंतीकडे जो प्रेशर लागतो त्याला ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर म्हणता. समजतंय का नाही? हे तुम्ही लिहिलेलं आहे याच्या अगोदर. हे तुम्ही याच्या अगोदर कुठे ना कुठेतरी लिहिलेलं आहे. बात समजते का? सांगा रे पटकन, जातो पुढे मी. हो सर. चला आता बघा, आता तुम्हाला जर का समजा ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर जर काढायचा असेल तर तो कसा काढायचा? बात आली ऍक्टिव्ह अर्थ प्रेशरवरती. तो डिफिनेशन बघून घेतली आपण. बघूया डिफिनेशन कशी विचारतात. ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर जो आहे त्याला समजा मी आता ऍक्टिव्ह अर्थ प्रेशरला PA ने दाखवतो. ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर म्हणजे काय बरं का? तो ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर कोणाला बोलतात बरं का? इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉइल ऑन द वॉल. द मिनिमम प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉइल ऑन द वॉल इज कॉल्ड द ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. PA कसा काढतात? PA काढतात
गॅमा इंटू एच. गॅमा इंटू एच. तुम्ही काय म्हणणार, हा तर पाण्यामधला pH आहे, आपला पाण्यामधला प्रेशर आहे, कारण पाण्यामध्ये प्रेशर काढायचा फॉर्म्युला काय आहे, गॅमा इंटू एच. पण एक बात लक्षामध्ये घेऊ द्या, काय की हे पाणी नाही आहे, हे पाणी नाही आहे, ही माती आहे. जरी माती असेल तर हा फॉर्म्युला लागताना अजून एक फॅक्टर लागून जातो, त्याला बोलतात कोइफिशियंट ऑफ अर्थ प्रेशर, के. के म्हणजे काय, ॲक्टिव्ह कोइफिशियंट ऑफ अर्थ प्रेशर. काय बोलतात त्याला, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट असं म्हणू, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट. म्हणजे मला प्रेशर काढण्यासाठी फॉर्म्युला तर तोच होता गॅमा इंटू एच, पण याला जर का के ने मल्टिप्लाय करून टाकला, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंटने मल्टिप्लाय करून टाकला, तर तुम्हाला ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर भेटून जाईल. आणि हा के कसा काढता, हा के काढतात 1 मायनस साईन फाय, 1 मायनस साईन फाय डिवाइड बाय 1 प्लस साईन फाय. आता तुम्ही म्हणणार की हा फाय म्हणजे काय आहे, 1 बद्दल तर तुम्हाला काही डाऊट नाही. बघा मी तुम्हाला ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर काढायचा फॉर्म्युला सांगतोय. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कॅल्क्युलेटेड बाय पी इज इक्वल टू 1 मायनस साईन फाय डिवाइड बाय 1 प्लस साईन फाय. ठीक आहे. आणि हा जो फाय आहे, हा फाय काय असतो, याला बोलतात अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. अँगल ऑफ इंटरनल अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. मग तुम्ही म्हणणार अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन म्हणजे काय सर, समजा एक बात करतो, जडतरची बात करतो, तुम्ही माती उचलून आणली, तो माती तुम्ही उचलून आणली, मातीमध्ये असतात ते कण, बरोबर की नाही, हे कण असतात. आणि या दोघं कणाचा जो समजा हा एक कण आहे, हा एक कण, या दोघांचा कॉन्टॅक्ट कुठेतरी होतोय होरिझॉन्टल सोबत, म्हणजे बघा असा आहे आणि याचा असा कण आहे, बघा दिसतोय का, हा कण असा आहे. होरिझॉन्टल सोबत या कॉन्टॅक्ट नाही, हा जो कॉन्टॅक्ट होतोय ना, असा कॉन्टॅक्ट जो अँगल बनलेला आहे, याला बोलतात अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. मी नवीन बोलतो, झूम करून दाखवतोय. बघा असा एक पार्टिकल पडलाय आणि दुसरा एक पार्टिकल असा टच होतोय, तर तुम्हाला मला एक सांगा, तुम्ही हा जो कॉन्टॅक्ट होतोय, हा कॉन्टॅक्ट कसा होतो, या पद्धतीने. मग होरिझॉन्टल सोबत जो अँगल हा बनलेला आहे, याला बोलतात अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. समजतंय का. अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन म्हणजे काय, तुम्ही म्हणणार एवढ्या खोलवर जायचं आहे, मग आता अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन मोजणं खूप अवघड आहे, असं मोजू शकता का तुम्ही, नाही ना. मग काय करता, एक काम करता येईल तुम्हाला. काय करायचं, जसं की ट्रॅक्टर भर वाळू जर का भरून आणली मी, आणि या वाळूला जर का जमिनीवरती टाकली, तर त्याचा असा ढीग बनतो, असा ढीग बनतो की नाही त्याचा. तर होरिझॉन्टल सोबत या ढीगने जो अँगल बनवलेला आहे, त्यालाच बोलतात अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. कोणती पण माती उचलून आणून द्या, त्याचा असा ढीग बनेल ना, असा जर ढीग बनत असेल त्याचा, तर होरिझॉन्टल सोबत जो हा अँगल बनतो, हा त्याचा अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन असतो. याचा अर्थ अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन काढणं सोपं आहे. कळलं का. त्याची डेफिनेशन आपण बघूया नंतर. तो अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन फाय असतो. तो तुम्हाला फॉर्म्युला भेटला का, बघा बरं का. तर तुम्हाला ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर काढायचं असेल, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर काढायचा फॉर्म्युला काय आहे, के ए इंटू गॅमा इंटू एच. के म्हणजे काय रे, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट. के कसा काढतात, 1 मायनस साईन फाय 1 प्लस साईन फाय. हा फाय काय असतो रे, फाय असतो अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन, गिवन असतो तो. तर तुम्ही जर का टाकला, तर त्याच्यावर तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटून जाईल. गॅमा काय असतो, गॅमा युनिट वेट ऑफ सॉईल, युनिट वेट ऑफ सॉईल. आणि एच म्हणजे काय, एच म्हणजे डेप्थ ऑफ सॉईल, डेप्थ ऑफ सॉईल. तुम्हाला काय करायचं, तो ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर काढायचा, कोणत्या तरी अंतरावरती काढावा लागेल ना. सो डेप्थ ऑफ सॉईल. समजतंय का, बोला. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कसा काढतात कळालं का तुम्हाला, सांगा फॉर्म्युला. हा पी एचा फॉर्म्युला पाठ पाहिजे आपल्याला, तो कुठे असतो सांगतो तुम्हाला मी, एक जनरल माहिती काढून घ्या. पुढे जाऊया. पॅसिव्ह अर्थ प्रेशर कसा काढता मग, पॅसिव्ह अर्थ प्रेशर, पॅसिव्ह अर्थ प्रेशर, पॅसिव्ह अर्थ प्रेशर कसा काढता, पी पी बराबर के पी इंटू गॅमा इंटू एच, के पी इंटू गॅमा इंटू एच. तो गॅमा म्हणजे युनिट वेट ऑफ सॉईल, एच म्हणजे डेप्थ ऑफ सॉईल, के पी काय असतो, पॅसिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट, पॅसिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट. समजला का, केपी. तो केपी काय असतो, पॅसिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट. ओके का सगळ्यांना, बोला रे. हे दोन. मग तुम्ही म्हणणार की सर केपी कसा काढावा, केपी कसा काढतात, 1 प्लस साईन पाय, पी फॉर पॉझिटिव्ह, 1 प्लस साईन पाय, वरती पॉझिटिव्हचा सिम्बॉल, 1 मायनस साईन पाय, उलटा. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट के जो काही आहे, तो असतो 1 मायनस साईन पाय डिवाइड बाय 1 प्लस साईन पाय. परंतु इथं काय, केपी काय, 1 प्लस साईन पाय डिवाइड बाय 1 मायनस साईन पाय. बाळांनो समजतंय का रे. हे दोन फॉर्म्युले जर लक्षात असतील तर 6 मार्काचं गणित सुटून जाईल तुमच्या. समजलं का. चला आता आपण काय करणार आहोत, आता आपण प्रश्न घेणार आहोत. जो तुम्हाला जनरल सांगितलं मी, त्याच्याबद्दल आता आपण प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न, डिफरन्शिएट बिटवीन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह अर्थ प्रेशर. तो ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह अर्थ प्रेशर बद्दल तुम्हाला विचारलेले, डिफरन्शिएट बिटवीन. मग आपण बघूया एक एक करून. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोणाला बोलतात, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोणाला बोलतात, द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॅकफिल सॉईल ऑन रिटेनिंग वॉल इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर म्हणजे काय बरं का, द प्रेशर एक्झर्टेड म्हणजे लागणे, द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॅकफिल न म्हणता येतं सॉईल म्हणा, द प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉईल ऑन द रिटेनिंग स्ट्रक्चर, किंवा बॅकफिल शब्द खोडून टाका.
द प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉईल ऑन द रिटेनिंग वॉल, किंवा फक्त वॉल म्हटलं तरी चालेल, त्याला म्हणतात ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशरला याची डिफिनेशन आपल्या पद्धतीने बनवली तर बेस्ट होईल. द मिनिमम प्रेशर ॲक्टिंग बाय द सॉईल ऑन द वॉल इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर. आणि पॅसिव्ह अर्थ प्रेशर म्हणजे काय? द मॅक्सिमम प्रेशर एक्झर्टेड बाय द वॉल ऑन द सॉईल इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह अर्थ प्रेशर. तुम्ही तुमच्या या वाक्यानुसार जाऊ शकतात किंवा माझ्या कन्सेप्टनुसार जाऊ शकतात. दुसरा पॉईंट काय बरं का? ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कधी तयार होतो? इट इज डेव्हलप्ड ड्यू टू दी मुवमेंट ऑफ वॉल अवे फ्रॉम द बॅकफिल म्हणजे सॉईल. मातीपासून भिंत जेव्हा दूर जाते, ही बघा ही माती होती, या मातीपासून भिंत जेव्हा दूर जाते, या मातीपासून, ठीक आहे ना. सो ज्या मातीपासून भिंत दूर जाते त्या मातीला आपण काय बोलतो, किंवा त्या मातीमध्ये जो प्रेशर तयार होतो तो ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर. किंवा आपण काय बोलणार, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कधी तयार होतो? जेव्हा मातीकडून भिंत दूर जाते. समजते का? इट इज डेव्हलप्ड ड्यू टू दी मुवमेंट ऑफ द वॉल अवे फ्रॉम द बॅकफिल. बरोबर आहे, कारण की माती याच्यावर प्रेशर लावते, भिंत दूर जाईल ना. मातीपासून भिंत जेव्हा दूर जाते तेव्हा ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर तयार होतो. आणि इकडे काय येईल? इट इज डेव्हलप ड्यू टू दी मुवमेंट ऑफ द वॉल टुवर्ड द बॅकफिल. जेव्हा भिंत इकडच्या मातीकडे येते तेव्हा यांच्यामध्ये काय तयार होतो? पॅसिव्ह अर्थ प्रेशर तयार होतो. तुम्हाला हा पॉईंट समजला का सांगा? जेव्हा जेव्हा काय म्हणायचं, जेव्हा भिंत मातीपासून दूर जाते, तेव्हा त्यांच्यामध्ये ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर तयार होतो. जेव्हा भिंत मातीकडे येते तेव्हा त्यांच्यामध्ये पॅसिव्ह अर्थ प्रेशर तयार होतो. पॅसिव्ह अर्थ प्रेशर मॅक्सिमम असतो, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर हा मिनिमम असतो. एनीबडी डाऊट रे? समजतंय का? 2 पॉईंट झाले का? पहिली डेफिनेशन. दुसरा की ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कधी तयार होतो? इट इज डेव्हलप्ड व्हेन द वॉल मुवमेंट इज अवे फ्रॉम द सॉईल. इट इज डेव्हलप ड्यू टू दी व्हॉट? ड्यू टू दी वॉल इज मुव्हिंग, किंवा वॉल मुवमेंट टुवर्ड दी सॉईल. तो टुवर्ड दी सॉईल अवे फ्रॉम द सॉईल. तिसरा पॉईंट काय लिहायचा आहे? तिसरा पॉईंट जो तुम्हाला लिहायचा आहे तो आहे फॉर्म्युला. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशरचा फॉर्म्युला लिहायचा तुम्ही. काय असतो तो फॉर्म्युला? तो असतो PA बराबर KA इंटू गॅमा H. KA काय असतो तो लिहून घ्या. KA इज इक्वल टू ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कोइफिशियंट. आणि KAचा फॉर्म्युला काय असतोय? 1 मायनस साईन फाय डिवाइड बाय 1 प्लस साईन फाय. एवढं लिहायचं तुम्हाला. आणि इकडच्या बाजूला येणार तिथे काय करणार? PP मीन्स व्हॉट? पॅसिव्ह अर्थ प्रेशर इज इक्वल टू KP इंटू गॅमा इंटू H. आणि KP कसा काढतात? कोइफिशियंट ऑफ पॅसिव्ह अर्थ प्रेशर कसा काढतात? 1 प्लस साईन फाय 1 मायनस साईन फाय. 1 2 3 पॉईंट. बोला, समजले का 3 पॉईंट? चला बाकीचे बोला रे. समजले का 3 पॉईंट? पुढे जाऊ द्या पटपट. तो 3 पॉईंट झाल्यानंतर मी जातो पुढे. चौथा पॉईंट आहे माझ्याकडे. चौथा पॉईंट, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर शुड बी लेस फॉर स्टॅबिलिटी ऑफ द रिटेनिंग स्ट्रक्चर. याचा अर्थ काय बरं का? ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर जो काही आहे तो कमी असायला पाहिजे. शुड बी लेस याचा अर्थ काय झाला? मातीमध्ये जो ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर तयार होतो तो कमी असायला पाहिजे. कमी जर का असेल तर स्टॅबिलिटी भेटेल. सो देअरफॉर वाक्य कसं बनवतो बघा. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर शुड बी लेस फॉर स्टॅबिलिटी ऑफ रिटेनिंग स्ट्रक्चर. म्हणजे ही जी भिंत आहे या भिंतीवरती मातीकडून प्रेशर लागणार आहे. हा जो प्रेशर हा शक्य तेवढा कमी असायला पाहिजे. बरोबर आहे, कारण मातीकडून जर का जास्त प्रेशर लागत असेल भिंतीवरती, भिंती जर का इकडे जात असेल, याचा अर्थ ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर जर का समजा येत असेल तर याचा अर्थ स्टॅबिलिटी कमी आहे ना, किंवा स्टॅबिलिटी भेटत नाही. मग मी नवीन वाक्य सांगतो. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर शक्य असेल तेवढा कमी असावा फॉर स्टॅबिलिटी ऑफ रिटेनिंग स्ट्रक्चर. जर ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर जर का जास्त आला तर याचा अर्थ आपला जो रिटेनिंग स्ट्रक्चर आहे तो तुटून जाईल, तो त्याची स्टेबल राहणार नाही. तो आलं का लक्षात? असं पुढे जाऊ आपण. पॅसिव्ह अर्थ प्रेशर शुड बी मोर टू इन्शुअर स्टॅबिलिटी ऑफ द रिटेनिंग स्ट्रक्चर. याचा अर्थ काय म्हणतात ते की पॅसिव्ह अर्थ प्रेशर जो काही आहे तो जास्त असायला पाहिजे टू इन्शुअर दी स्टॅबिलिटी ऑफ रिटेनिंग. म्हणजे समजते का? तो पॅसिव्ह अर्थ प्रेशर हा जास्त असायला पाहिजे. ॲक्टिव्ह काय झालं माझ्याकडून? मोर हा कमी असायला पाहिजे. मग तेच बोलते ना, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर शुड बी मिनिमम फॉर स्टॅबिलिटी ऑफ रिटेनिंग स्ट्रक्चर. पॅसिव्ह अर्थ प्रेशर शुड बी मोर फॉर द स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. जमेल का? बोला. हा, दुसरी बात. आता ही एक डायग्राम काढली. तुम्ही जर काही डायग्राम पाठ करू शकले तर बढिया बात आहे. मी तुम्हाला समजून सांगतो. डायग्राम बघा, मी तुम्हाला हे डायग्राम समजून सांगतो. काय आहे, आता ही जी काही भिंत होती, ही जी भिंत आहे, ही भिंत आपल्याला दिसायला भेटते. इकडच्या बाजूला माती, ठीक आहे, इकडच्या बाजूला माती. तो इकडे मातीचा प्रेशर इकडे लागणार. आपण एक इमॅजिनरी डायग्राम काढतोय, ठीक आहे. तो ॲक्टिव्ह अर्थ प्रेशरमध्ये काय घडतं बरं का, तुमच्या लक्षामध्ये येईल. भिंत जेव्हा इकडे सरकते, समजा मी अशी काढत होती, तो तुम्हाला नाही वाटत काही माती खाली खाली घसरतील? इकडची माती इकडे खाली घसरतील ना. म्हणजे बघा बांध दिसतोय गावाला. डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ सॉईल. हा फेल्युअर वेज, म्हणजे याच्या जवळची सगळी माती घसरून जाईल. तो फेल्युअर वेज हा, म्हणजे माती घसरलेला पोर्शन. ही माती खाली खाली, कारण की भिंत दूर जाते ना. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशरमुळे भिंत दूर जाते. मग इथली माती खाली घसरेल. आलं लक्षामध्ये?
हां, आणि मग हिला रोखणारा जो फोर्स आहे याला बोलतात अपवर्ड रेजिस्टिंग मुवमेंट लागेल. माझी बात कळते का तुम्हाला? ही भिंत होती ती, हिच्या इकडची मातीचा मध्ये प्रेशर जास्त होता, ही भिंत इकडे सरकून गेली, त्यामुळे इकडची माती याची या गॅपमध्ये पडायला लागून गेली, बरोबर का? मग आता याच्या एवढा एवढा पोर्शन हा सगळा सगळा इकडे असं सरकायला लागला. मग याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारी इवरची माती इकडे रेजिस्टन्स असं लावेल, सो मुवमेंट ऑफ सॉईल डाऊनवर्ड होईल, त्याला रेजिस्टन्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये लागेल. हे बघा, अपवर्ड रेजिस्टिंग मुवमेंट, डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ सॉईल, हा फेल्युअर एवढी सगळी माती फेल होऊन जाते. ही रिटेनिंग वॉल RW रिटेनिंग वॉल आहे. आणि ही काय होते बरं का, ॲक्टिव्ह प्रेशरमुळे अवे फ्रॉम बॅकफिल किंवा अवे फ्रॉम सॉईल. ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. जमते का? बोला. इकडे या. इकडच्या बाजूला काय विषय होणार आहे? इकडे जर बघायला गेला तर ही भिंत जी ना, ही भिंत इकडे जाते बघा, ही डॉट डॉट दिसते का? तो पॅसिव्ह अर्थ प्रेशरमध्ये काय होतं, भिंत जेव्हा मातीकडे येते बघा, ही भिंत मातीकडे चालायला लागली, ही भिंत मातीकडे यायला लागली, त्यामुळे काय होईल बरं का, ही भिंत विचार करा, साधं उदाहरण घेतो. ही समजा ही भिंत आहे, इकडे ही माती आहे, आणि भिंत समजा इकडून इकडे जाते. तर ही भिंत जर इकडून इकडे जात असेल तर तुम्ही मला हे सांगा, तुम्हाला नाही वाटत का इथली माती जी होती, ही भिंत इकडे जर जाते तर इथली माती वरती नाही गेलणार आहे. तो मुवमेंट ऑफ सॉईल अपवर्ड होईल आणि याला रेजिस्टन्स फोर्स जो आहे ना तो डाऊनवर्ड लागेल. मग आता कळतंय का? तो बघा ना, ही भिंत जर का इकडे येते तर इथली माती वरती सरकेल आणि याला रेजिस्टिंग फोर्स खाली लागेल ना, डाऊनवर्ड रेजिस्टिंग फोर्स, अपवर्ड मुवमेंट ऑफ सॉईल. ही भिंत तिकडे जाते, तो टुवर्ड द बॅकफिल, भिंत तिकडच्या बाजूला. ही आकृती एकदम बडी आहे. तुम्हाला असे 5 पॉईंट लिहायचे आहेत. बघा, पहिला पॉईंट काय बोललो, त्याची डिफिनेशन. दुसरा पॉईंट काय बोललो, की ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कधी डेव्हलप होतो, जेव्हा भिंत मातीकडून भिंतीकडे प्रेशर लागतो तेव्हा ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर सुरू होतो. भिंतीकडून मातीकडे प्रेशर लागत असेल तर पॅसिव्ह अर्थ प्रेशर सुरू होतो. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर जे काही आहे, स्टॅबिलिटीसाठी ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर कमी पाहिजे, स्टॅबिलिटीसाठी पॅसिव्ह अर्थ प्रेशर जास्त पाहिजे. डायग्राम काढा आणि यांचे फॉर्म्युले लिहा. समजला का तुम्हाला हा प्रश्न? बोला. समजतोय का? बोला रे, मी याचं गणित घेतो. पडवळ, वेदिका, समजलं ना. चला पुढे जाऊ आपण आता. हो सर. आता आपल्याला गणित घ्यायचंय. मला काय वाटतंय, आपण डायरेक्ट मॉडेल आन्सर पेपरच घेऊ रे, काही नाही समजतं तुम्हाला. हे बघा, हा कॉम्पोजिशन कंट्रोल, हा बघा, हा गणित सोडून दाखवतोय. मला वाटतं हे गणित झालं असेल नसेल बघून घेऊ. चला बरं का, आता काय, हा गणित तुम्हाला 4 मार्काला येतोय. तो 4थ्या प्रश्नामध्ये काय प्रश्न विचारतोय, शांत चित्ताने आपण बघूया आता. कॅल्क्युलेट द ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर अँड पॅसिव्ह अर्थ प्रेशर ॲट अ डेप्थ 9 मीटर इन अ ड्राय कोहेजनलेस सॉईल. लक्षात घ्या रे, हे जे तुम्हाला मी फॉर्म्युले देतोय, कोणकोणता PP आणि PAचा, हे फॉर्म्युले तुम्हाला कोणासाठी वापरायचे तो बघा. आता एक एक करून बघू. हा, कॅल्क्युलेट ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर म्हणजे काय? PA. नंतर पॅसिव्ह अर्थ प्रेशर म्हणजे काय? PP. तो ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर काढायचा आहे, पॅसिव्ह अर्थ प्रेशर तुम्हाला काढायचा आहे. डेप्थ किती आहे? 9 मीटर. तो H इज टू किती आहे? 9 मीटर आहे. ड्राय कोहेजनलेस सॉईल विथ अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन किती आहे? थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. तो थिटा इज इक्वल टू 30 डिग्री आहे. आणि युनिट वेट किती आहे? तो गॅमा इज इक्वल टू 17 किलो न्यूटन पर मीटरचा क्यूब. काय काय डाटा दिलाय नवीन सांगतो चला. सो कॅल्क्युलेट ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर म्हणजे PA काढा, पॅसिव्ह अर्थ प्रेशर म्हणजे PP काढा. डेप्थ ऑफ 9 मीटर. डेप्थ म्हणजे हाईट दिलेली तुम्हाला H 9 मीटर. ड्राय कोहेजनलेस सॉईल, लक्षात ठेवायचं सरांनी सांगितलेले फॉर्म्युले. हे ड्राय म्हणजे कोरडी, कोहेजनलेस सॉईल म्हणजे वाळूसारखी माती. ड्राय कोहेजनलेस सॉईलसाठीच ते फॉर्म्युले वापरले जातात. विथ अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन, ज्याला फाय बोलतो मी, तो फाय किती आहे? 30 डिग्री. अगोदर त्याला थिटा बोललो मी, फाय बोलू शकता तुम्ही, फाय बेस्ट आहे. ठीक आहे, तो फाय अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन जे दिला आहे, फाय इज इक्वल टू 30 डिग्री. युनिट वेट दिला आहे गॅमा 17 किलो न्यूटन पर मीटरचा क्यूब. या गिवन डाटामध्ये कोणाला डाऊट आहे का? बोला रे पटकन. PA काढा, PP काढा, H दिलाय, फाय दिलाय 17. बोला पटकन. मग तुम्ही काय करणार? चला आता PA चा फॉर्म्युला गिवन डाटा लिहून टाकला. सो देअरफॉर PA बराबर, पहिले PA काढून घेतो. PA बराबर KA इंटू गॅमा इंटू H. KA इंटू गॅमा इंटू H. मग तुम्ही म्हणाल की सर KA कसा काढता, शिकवलाय. 1 मायनस साईन फाय डिवाइड बाय 1 प्लस साईन फाय इंटू गॅमा. गॅमा किती दिलाय त्यांनी? 17. इंटू हाईट किती दिले त्यांनी? 9. तो बघा आता टाकून देऊ सगळा. 1 मायनस साईन फाय, फायची व्हॅल्यू किती आहे? 30 डिग्री. डिवाइड बाय 1 प्लस साईन फाय, तो साईन 30 डिग्री इंटू 17 इंटू 9. जेव्हा तुम्ही हे काढणार तर तुम्हाला प्रेशर भेटून जाणार. हा प्रेशर कशामध्ये राहणार? हा किलो न्यूटनमध्ये राहणार. आणि 1 मीटरचं आहे हा प्रेशर. कितीचा आहे हा? 1 मीटरचा प्रेशर आहे. मग याचं उत्तर किती येतं सांगा बरं का? डायरेक्ट आन्सर काढतो मी. हे रिकामं चाळे केले नाही मी, डायरेक्ट आन्सर काढले फॉर्म्युलेमध्ये टाकून. सो PA इज इक्वल टू, हा फॉर्म्युला वापरला, हे वापरलं, हे केलं. आता सांगा PA काय येईल? PA किती आला सांगा? कॅल्क्युलेटर ठेव जा रे.
बोल रे पटकन. अरे बापरे, का रे काही खरं नाही दिसत. तो 50.949 किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आन्सर भेटतंय, लक्षामध्ये राहू द्या. तर तुम्ही जे आन्सर काढणार ते तुम्ही सरळ सरळ किलो न्यूटन मध्ये टाकलेलं आहे. सगळ्या गोष्टी डायरेक्टली जे आन्सर येईल ते किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये येईल. तो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. पी ए कसा काढला मी तर 1 मायनस साईन फाय डिवाइड बाय 1 प्लस साईन फाय इंटू युनिट वेट 17 इंटू 9, अशा पद्धतीने हा आपला पी ए भेटला. आता काढणार मी पीपी. आता पीपी, तो पीपी इज इक्वल टू काय, केपी इंटू गॅमा इंटू एच. केपी कसा काढतात, 1 प्लस साईन फाय 1 मायनस साईन फाय इंटू गॅमा इंटू एच. ठीक आहे. सो देअर फॉर 1 प्लस साईन फाय मीन्स वॉट, साईन 30 डिग्री डिवाइड बाय 1 प्लस 1 मायनस साईन 30 डिग्री. गॅमा आहे 17, हाईट आहे 9. उत्तर तुम्ही जेव्हा काढणार त्याचं उत्तर किती येते, 459 किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. हा झाला पीपी. पीपी मीन्स वॉट, पॅसिव्ह अर्थ प्रेशर. समजतंय का? 1 मिनिट कॉल येतोय मला. चला पुढे जाऊ आपण. आता पुढे कुठे गेलो. हां, तर पीपी आला का, किती आला, 459 आला. तो याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. आवाज येतोय का रे? 4 मार्काचा क्वेश्चन 6ला बी येऊन जातो. आवाज येतोय का माझा? हो येतोय सर. हां बस. मग आता एक चेक करायचा तरीका काय सांगून देतो. चेक करायचा तरीका आहे तुमच्याकडे. चेक करायचा तरीका आहे. परत फोन आला राव मला, 1 मिनिट थांबा. हॅलो. हां, ओ टी पी 89 82 25 898225. चला हे बघा रे. तो आता एक लक्षामध्ये ठेवा तुम्ही काय बरं का, की पी एची जी व्हॅल्यू येते त्या पी एच्या 9 पट इंटू 9 करून बघा वाटल्यास तर तुम्ही. पी एची जी व्हॅल्यू असते ना त्याच्या इंटू जर 9 केलं ना, तर हे आन्सर जर काय येत असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. चेक करण्याचा तरीका आहे हा. चेक करण्याचा तरीका आहे. समजला का, बोला. हे समजला का सांगा रे. हा प्रश्न झालेला आहे.